नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत आता पदभरती निघाली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणारे आणि याच्यामध्ये पदसंख्या असणारे 572. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये या पद्धतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शिकवताना नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलवर जाऊन बघू शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. तर बघा, ऑर्गनायझेशन नेम असणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या अंतर्गत पोस्ट नाव असणाऱ्या ऑफिस अटेंडंट, पदसंख्या असणारे 572. बघा, तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर याकरता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार, तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा, येथे एज लिमिट काय असणार आहे, तुमची एज लिमिट ही 18 ते 30 वर्ष असणार आहे. यामध्ये SC आणि ST करता येथे SC व ST करता 5 वर्षाचा आणि OBC करता 3 वर्षाचं कन्सेशन मिळणार आहे तुम्हाला एजमध्ये. त्यानंतर बघा, वेकेन्सी येथे डिटेल बघा. ऑफिस अटेंडंट या पदाकरता तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे आणि 572 ही तुमची पदसंख्या असणार आहे. बघा आता येथे कोण कोण अप्लाय करू शकतात. भारतातील कोणताही व्यक्ती मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात आणि जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. त्यानंतर बघा, येथे तुम्हाला आता सॅलरी किती भेटणार आहे. बँकेच्या नियमानुसार तुम्हाला हे तुमचं पे स्केल मिळणार आहे. बघा, ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. जनरल आणि OBC करता 450 रुपये फी असणार आहे आणि ST आणि ST किंवा EWS कॅटेगरीसाठी 50 रुपये ही तुमची ऑफिशियल ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस ही तुमची सर्वप्रथम तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची इथे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 15 जानेवारी 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 4 फेब्रुवारी 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक दिली आहे. जे कोणी पण या पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.